विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर नवी मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे। भाजपचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी महानगरपालिकेवर आपली सत्ता राहावी यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात नाईक विरुद्ध सर्व पक्ष असं चित्र पाहायला मिळालं होतं आणि यामध्ये एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक यांच्या विरोधात त्यांचा अपक्ष उमेदवार रिंगणामध्ये उतरवला होता। त्यामुळे पुन्हा आगामी महापालिका निवडणूक ही एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक अशी ठरणार आहे। ज्याचे कर्म त्याच्या पाठी, मला त्याविषयी काही बोलायचं नाही। परंतु 1995 सालापासून या नवी मुंबईच्या जनतेनं गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नवी मुंबईच्या जनतेच्या भवितव्याची जडणघडण कोण करू शकतो ही जनता ओळखते आणि म्हणून ज्यांचं विचार अशुद्ध आहेत अशा लोकांनी कितीतरी कट कारस्थाने केली तरी सुद्धा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये गणेश नाईक सांगेल त्याच पद्धतीने उमेदवार निवडून येतील आणि सत्ता गणेश नाईक सांगेल त्याच पद्धतीची